फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो आज आपण बनवणार पावभाजी. सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन. मी 2 वाट्या बटर घेतलेले आहेत, त्याच्यानंतर 2 वाटी मी फ्लावर घेतलेले आहे, 5 बटाटे घेतलेले आहेत, सर्व मी उकडवून घेतलेले आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा मी धने पावडर घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मी कलर मसाला घेतलेला आहे, 1 चमचा मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे, 3 चमचे मी पावभाजी मसाला घेतला आहे, 4 टॅमॅटो आहेत आणि 4 कांदे आहेत आणि 2 चमचे मी बटर घेतलेला आहे आणि 2 मोठ्या पळ्या घेतलेल्या आहेत तेलाच्या. आता आपण या भाज्या मॅश करून घेणार आहोत. टाकलेली आता आपण तेल आणि बटर घालून घेऊया. चांगलं तापलंय, कांदा घालून घेऊया. आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्याला आपला चांगला कलर आलेला आहे, लालसर असा. टॅमॅटो घालून घ्यायचा. आपला कांदा टॅमॅटो चांगला शिजलेला आहे. आपण त्याच्यात मसाले घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पूर्ण भाज्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. उकळी काढून परत याला मॅश करणार आहोत. भाजीला चांगली उकळी आली स्वतः आपण याला मॅश करून घेणार. तुम्ही अशा प्रकारे मॅशरच्या साहाय्याने सुद्धा करू शकता, किंवा तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा करू शकता भाजीला मॅश. भाजी रेडी झालेली आहे. स्वतः आपण पाव फ्राय करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला तवा टाकलेला आपण इथे बटर घालून घेणार आहोत. आणि हे पाव असे फ्राय करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले पाव रेडी झालेले आहेत. पावभाजी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला